विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागच्या तासाला आपण वर्क पॉवर एनर्जी म्हणजे काय हे बघितलं. या तासाला आपण पुढचा टॉपिक बघणार आहे हीट आणि टेम्परेचर. तर रोजच्या जीवनामध्ये आपण अनेक वस्तू गॅसवर तापवतो किंवा इंडस्ट्रीमध्ये काही वस्तूंना आपण गरम करून उष्णता देतो किंवा एखाद्या उष्ण वस्तूला आपण हात लावतो आपल्याला चटका बसतो. तर उष्णता म्हणजे काय किंवा हीट म्हणजे काय हा पार्ट आपण बघणार आहे. तर उष्णतेची व्याख्या दिलेली आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे. हीट एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इनटू अदर फॉर्म्स. उष्णता ही दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होऊ शकते. त्याच्यानंतर हीट फ्लोज फ्रॉम अ हॉटर बॉडी टू अ कोल्डर बॉडी. उष्णता ही गरम वस्तू भागापासून थंड भागाकडे प्रवाहित होते. तर उष्णतेचा प्रवाह हा गरम पासून थंड अशा ठिकाणी असतो. आज पाठ दिलेले आहे की उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. वेगवेगळे आपण बघितलं की काडीपेटीतून आलेली उष्णता किंवा उष्णता आपण थर्मोमीटरने मोजतो. उष्णतेला क्यू असं संबोधलेलं आहे. आता उष्णता ही ऊर्जा आहे असं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर उष्णतेचं एकक काय आहे बघा. तर उष्णतेचं एकक आहे कॅलरी. आता इथे दिले इट इज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. 1 कॅलरी हे उष्णतेचं एकक आहे. तर कॅलरी म्हणजे काय, तर 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला आपण 1 कॅलरी असं म्हणतो. 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला आपण 1 कॅलरी असं म्हणतो. ते कॅलरी हे एक MK सिस्टीम मधलं युनिट आहे. CGS मध्ये त्याचं युनिट आहे BTHU, ब्रिटिश थर्मल युनिट. तर ब्रिटिश थर्मल युनिट BTHU काय बघा. इट इज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज 1 पाऊंड ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे 1 पाऊंड, साधारण 1 पाऊंड म्हणजे 450 ग्रॅम पाणी, 1 पाऊंड पाण्याचे तापमान 1 फॅरेनहाइटने वाढवण्यासाठी जी काही उष्णता लागते त्याला आपण एक ब्रिटिश थर्मल युनिट किंवा BTHU असं म्हणतो. त्याला एक ब्रिटिश थर्मल युनिट किंवा एक BTHU असं म्हणतो. तिसरं एकक आहे CHU, कॅलरी हीट युनिट. कॅलरी हीट युनिट या ठिकाणी 1 पाऊंड पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस. ब्रिटिश आणि कॅलरीमध्ये फरक काय आहे की इथे तापमान हे डिग्री सेल्सिअस मध्ये, जेव्हा 1 पाऊंड म्हणजे 450 ग्रॅम पाण्याचं तापमान हे 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्याला 1 CHU किंवा 1 कॅलरी हीट युनिट असं म्हणतात. तर उष्णतेचं एकक आहे कॅलरी आहे, BTHU आहे आणि CHU आहे. पुढचा पार्ट आपण जो बघितला की थोडक्यात उष्णतेची माहिती दिलेली आहे. उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे. उष्णता हे कॅलरीज मध्ये मोजतात. उष्णता ही कॅलोरीमीटरने मोजली जाते. कॅलोरीमीटर हे वस्तू आहे ज्याने आपण उष्णता कॅलरीज मध्ये मोजतो. पुढचं दिलेलं आहे उष्णतेबद्दल. बाय ऍडिंग क्वांटिटी ऑफ हीट ऑफ 2 सबस्टन्सेस दर टोटल हीट कॅन बी कॅल्क्युलेटेड. 2 उष्ण वस्तूंची उष्णता जर मी एकमेकांमध्ये वाढवली किंवा ऍड केली तर एकूण उष्णता आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. By heating a substance, the quantity of heat is increased regardless of increase in temperature. एखाद्या पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर त्या पदार्थाची उष्णता ही वाढणार आहे जरी त्याचं तापमान वाढलं नाही तरी. एखाद्या पदार्थाला जर मी उष्णता दिली तर त्या पदार्थाचं तापमान
वाढणार आहे जरी त्याला उष्णता आपण दिली नाही तरी. तर हे साधारण उष्णतेचे जी काही त्याची वागणूक किंवा त्याचे नियम आपण बघितले. आता उष्णतेचे परिणाम काय ते बघू, की उष्णतेमुळे काय होतं. उष्णता दिल्यानंतर चेंज इन टेम्परेचर, तापमानात वाढ होते. जर मी एखाद्या पदार्थाला जर तापवलं तर त्याच्या तापमानामध्ये वाढ होते. चेंज इन साईज, त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते. लांबी वाढू शकते, क्षेत्रफळ वाढू शकतं किंवा आकारमान वाढू शकतं. चेंज इन स्टेट, जर मी उष्णता बर्फाला दिली तर बर्फ हा वितळून पाणी होऊ शकतो. पाण्याला उष्णता दिली तर पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होऊ शकतो. म्हणजे उष्णतेमुळे त्याच्या स्थितीमध्ये, स्टेटमध्ये बदल होऊ शकतो. चेंज इन स्ट्रक्चर, त्याच्या अंतर्गत रचनेत बदल. ज्यावेळेस आपण लोखंडाला तापवतो तेव्हा त्याच्यामधील अंतर्गत रचनेत बदल होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही मॅग्नेटला उष्णता दिली तर त्याच्या अंतर्गत रचनेत बदल होऊन तो डिमॅग्नेटाइज होऊ शकतो. पुढे चेंज इन फिजिकल प्रॉपर्टीज, बाह्य गुणधर्मांमध्ये उष्णतेमुळे बदल होऊ शकतो. रंगामध्ये बदल होतो. हाच भाग त्यांनी दाखवलेला आहे की उष्णतेमुळे त्याच्या तापमानात बदल होऊ शकतो, अंतर्गत रचनेत बदल होऊ शकतो, आकारामध्ये बदल होऊ शकतो. ती जी कन्सेप्ट आहे ती पुढच्या स्लाइड मध्ये सुद्धा दाखवलेली आहे की जर मी उष्णता दिली तर तापमान वाढणार आहे. उष्णता दिली तर त्याच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. सॉलिडचं लिक्विड होईल, लिक्विडचं गॅसेस स्टेट होईल. तर हे उष्णतेचे परिणाम आपण बघितले की उष्णतेमुळे त्याचं तापमान बदलू शकतं, त्याच्या आकारमानात बदल होऊ शकतो, त्याच्या अंतर्गत रचनेत बदल होऊ शकतो, त्याची स्थिती बदलू शकते किंवा त्याचा बाह्य गुणधर्म बदलू शकतात. आता आपण एक पुढची कन्सेप्ट बघणार आहे, स्पेसिफिक हीट. द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड to raise the temperature of 1 gram of substance to 1 degree Celsius is called specific heat. विशिष्ट उष्णता असं आपण म्हणू, विशिष्ट उष्णता. आता इथे मी एक उदाहरण दाखवतोय की सूर्य हा उष्णतेच्या ऊर्जेचा एक मुख्य प्रमुख सोर्स किंवा स्रोत आहे. सूर्य हा उष्णतेचा एक प्रमुख सोर्स आहे. आता ही उष्णता ज्यावेळेस पृथ्वीवर पडते म्हणजे काय होते की ती जमिनीवरही पडते आणि समुद्र किंवा नदीच्या पाण्यामध्येही पडते. पण आपल्या लक्षात येईल की ही सूर्याची उष्णता ही जमिनीलाही सारखी आहे, पाण्याला सुद्धा सारखी आहे. मात्र जमीन खूप तापते, पाणी मात्र एवढं तापत नाही. पाणी मात्र एवढं तापत नाही. तर स्पेसिफिक हीट याचा अर्थ उष्णता घेण्याची क्षमता किंवा पदार्थाची तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता लागती याला आपण स्पेसिफिक हीट असं म्हणतो. म्हणजे जर मला जसं आपण बघितले की एकाच उष्णतेने वाळूचं तापमान हे खूप जास्त वाढतं तर पाण्याचं तापमान हे खूप कमी वाढतं. तर स्पेसिफिक हीट म्हणजे एखाद्या पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता लागती त्याला त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट असं म्हणतो. म्हणजे आपण आता जसं बघितलं की मला जर पाण्याचं एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढवायचं असेल तर मला उष्णता खूप जास्त लागणार आहे. पण त्याच्या उलट जर मला लोखंडाला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल तर मला त्या प्रमाणात कमी उष्णता लागू शकते. तर एखाद्या पदार्थाचं 1 ग्रॅम वस्तुमानाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते तर ते त्या पदार्थाचं स्पेसिफिक हीट असं आपण म्हणतो. तर हे त्या प्रत्येक पदार्थाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट ही वेगवेगळी आहे. पाण्याची स्पेसिफिक हीट जास्त आहे, लोखंडाची कमी आहे, त्या सुद्धा पेक्षा कमी ॲल्युमिनियमची आहे. तर स्पेसिफिक हीट उष्णता किती एखादा पदार्थ घेतो आणि तापमान किती वाढवतो याच्यावरती अवलंबून आहे. इथं उदाहरण दिलेलं आहे की 100 ग्रॅम पाण्याला मी
जर 100 ग्रॅम पाणी आणि 100 ग्रॅम लोखंड ठेवलेले आहे आणि त्या दोघांना मी 100 कॅलरीज एवढं तापमान दिलेलं आहे. दोघांचं वस्तुमान सारखं आहे, 100 ग्रॅम पाणी आणि 100 ग्रॅम लोखंड, आणि त्याला 100 कॅलरीज एवढी उष्णता दिली. तर पाण्याचं तापमान हे फक्त 1 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. त्याच्या उलट लोखंडाचं तापमान हे 20 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. त्या पाण्याला आपण हाय स्पेसिफिक हीट असं म्हणतो. म्हणजे याला खूप जास्त उष्णता लागणार आहे जर त्याला तापमान वाढवायचं असेल. आणि लो स्पेसिफिक हीट म्हणजे कमी स्पेसिफिक हीटनी या पदार्थाचं तापमान पटकन वाढणार आहे, किंवा कमी उष्णतेमध्ये सुद्धा या पदार्थाचं तापमान लगेच वाढतं, किंवा याचं तापमान वाढवायला कमी उष्णता लागते. याचं तापमान वाढवायला कमी उष्णता लागते. तर स्पेसिफिक हीट हे प्रत्येक पदार्थाचं एक एक आपलं वैशिष्ट्य आहे. पाणी ही हाय स्पेसिफिक हीट म्हणजे सगळ्यात जास्त उष्णता लागते. त्याचं तापमान वाढवायचं असेल, त्याच्या उलट आपण बघितलं की लोखंडाला त्या प्रमाणात कमी उष्णता लागते. तिसरी कन्सेप्ट आहे थर्मल कॅपॅसिटी. एखाद्या त्याच्या आधी आपण स्पेसिफिक हीट बघितलं. स्पेसिफिक हीटला एस नी संबोधतात, स्पेसिफिक हीटला एस नी संबोधतात. तर पाण्याची स्पेसिफिक हीट 1 आहे. पाण्याची स्पेसिफिक हीट ही 1 आहे, किंवा 1 कॅलरीज असं आहे. पुढचं आपण बघू ते म्हणजे थर्मल कॅपॅसिटी. तर आता आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहोत, थर्मल कॅपॅसिटी. थर्मल कॅपॅसिटी म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता लागते, तर त्याला आपण बघितलं की त्याला थर्मल कॅपॅसिटी असं म्हणतात. तर त्याच्या आधी आपण बघितलं एस याचा अर्थ एखाद्या पदार्थाचं 1 ग्रॅम तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता लागते, त्याला आपण एस म्हणतो. तर जर 1 ग्रॅम पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल, तर त्याला पदार्थाची स्पेसिफिक हीट असं म्हणतात, एस. जर पदार्थाचं वजन एम असेल, वस्तुमान एम असेल, तर ते एम गुणिले एस केलं तर आपल्याला एकूण तापमान किती लागणार आहे पदार्थाचं, एकूण किती उष्णता लागणार आहे त्याला आपण म्हणतो थर्मल कॅपॅसिटी. ते येतं पदार्थाचं वस्तुमान गुणिले त्याची स्पेसिफिक हीट एम गुणिले एस. प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीटची किंमत तुम्हाला दिलं जाईल, पदार्थाचं वजन दिलं जाईल, त्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला किती उष्णता लागणार आहे ही थर्मल कॅपॅसिटी कॅलरीज मध्ये मिळणार आहे. काही कन्सेप्ट आता आपण बघतोय. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे सेन्सिबल हीट. सेन्सिबल हीट, आता इथं काय लिहिलंय, सेन्सिबल हीट is the heat absorbed or given off by substance without changing its physical state. It is sensible and can be observed by variation of temperature in thermometer. म्हणजे एक उदाहरण असं द्यायचं की समजा मी पाणी तापवतोय, पाणी तापवताना जशी आपण उष्णता देतोय त्या पाण्यात जे पाणी तापवतोय त्याच्यामध्ये जर मी थर्मोमीटर ठेवलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जसं मी उष्णता देतोय तसं पाण्याचं तापमान वाढतंय आणि त्याची नोंद ही थर्मोमीटर मध्ये येते. पाण्याच्या स्थितीमध्ये बदल झालेला नाही. पाणी हा बर्फही झाला नाही, पाणी हे वाफही झालं नाही. पाण्याच्या आहे त्या स्थितीत किंवा लिक्विड स्टेटला जर मी उष्णता दिली तर पाण्याची उष्णता वाढती किंवा पाण्याचा गरमपणा वाढतो आणि ती आपण थर्मोमीटर मध्ये मोजतो. ज्यावेळेस अशी उष्णतेमधला बदल हा तापमानातील वाढ असतो तेव्हा अशा उष्णतेला सेन्सिबल हीट असं म्हणतात. ही उष्णतेमुळे पदार्थाचं तापमान वाढतं तर त्याला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. पुढची कन्सेप्ट बघू आपण, लेटंट हीट. आता लेटंट हीट ही
ऑल टुगेदर वेगळी संकल्पना आहे की मी पाण्याला आता तापवतोय जसं उष्णता देतोय पाण्याचं तापमान वाढतं, जसं उष्णता देतोय तसं पाण्याचं तापमान वाढतो. आणि एक स्टेज अशी येते, इथे बघा आडवी रेषा आहे किंवा इथे आडवी रेषा आहे, वेपरायझेशन असं लिहिलंय की मी उष्णता दिली तरी पाण्याचं तापमान वाढत नाही. उष्णता दिली तरी पाण्याचं तापमान वाढत नाही. तर मग ही उष्णता कुठे जाती? तर ही या उष्णतेला आपण लेटंट हीट असं म्हणतो किंवा हिडन हीट असं म्हणतो, की ही उष्णता दिल्यानंतर तापमान आहे तसंच राहतं आणि कालांतराने थोड्या वेळाने पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. या उष्णतेमुळे पाण्याची स्थिती बदलते. या उष्णतेमुळे पाण्याची स्थिती बदलते. अशा दडलेल्या उष्णतेला लेटंट हीट असं म्हणतात. अशा दडलेल्या उष्णतेला लेटंट हीट असं म्हणतात. आपण व्याख्या वाचू. द हीट गेन्ड ऑर गिव्हन बाय द सबस्टन्स ड्युरिंग अ चेंज ऑफ स्टेट. स्थितीमध्ये बदल. सॉलिडचं लिक्विड होतं किंवा लिक्विडचं गॅस होतो. इज कॉल्ड लेटंट हीट ऑर हिडन हीट. द हीट गेन्ड बाय द सबस्टन्स म्हणजे ज्या वेळेस स्थिती बदलण्यासाठी पदार्थाची उष्णता वापरली जाते तेव्हा अशा उष्णतेला लेटंट हीट असं म्हणतात. द हीट ऑब्झर्व डज नॉट कॉज एनी टेम्परेचर चेंज म्हणजे अशा उष्णतेमुळे तापमानातील बदल होत नाही. अशा उष्णतेमुळे तापमानातील बदल होत नाही. पुढचं आहे त्यांनी एक उदाहरण दिलेलं लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड. लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड की इथं उदाहरण दिलेलं आहे की बर्फ आहे आणि ह्या बर्फाला मला पाण्यामध्ये रूपांतरित करायचंय. बर्फ आहे ह्याला पाण्यामध्ये रूपांतरित करायचंय. तर 1 ग्रॅम बर्फाला जर मला पाण्यामध्ये रूपांतरित करायचं आहे तर मी जी काही उष्णता देतो त्याला म्हणतात लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड. म्हणजे सॉलिडला मी फ्यूज करतोय, वितळवतोय. तर त्याला लागतात 80 कॅलरीज. त्याला लागतात 80 कॅलरीज एवढी उष्णता लागते बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी. बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी. पुढचं असंच उदाहरण दिलेलं आहे लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड. म्हणजे एखाद्या लिक्विडचं वेपर फॉर्म मध्ये बदल करण्यासाठी लागणारी उष्णता. लिक्विडचं वेपर फॉर्म म्हणजे पाण्याचा वाफेमध्ये रूपांतर करायचा किंवा द्रवाचं वाफेमध्ये किंवा गॅसमध्ये रूपांतरित करण्याची जी उष्णता आहे त्याला आपण म्हणतो लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड. इथे पाण्याचं जर वाफेमध्ये रूपांतरित करायचं असेल तर इथे दिलेला लेटंट हीट ऑफ स्टीम. किती उष्णता लागते? 540 कॅलरीज. 1 ग्रॅमसाठी 540 एवढी प्रचंड उष्णता लागणार आहे पाण्याचे वाफेमध्ये रूपांतरित करण्यासाठी. तर लेटंट हीट ही हिडन हीट आहे जी पदार्थाची स्थिती बदलते. सॉलिडचं लिक्विड करते, लिक्विडचं गॅसेस करते. तर ज्यावेळेस सॉलिडचं लिक्विड मध्ये आपण रूपांतरित करतो तर अशा लेटंट हीटला म्हणतो आपण लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड. अशाला काय म्हणतो? लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड. आणि जर मी लिक्विड वरून वेपरला करत असेल तर अशाला म्हणतो आपण लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड. लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड. हा आलेख मी तुम्हाला दाखवला. आता आपण उष्णता म्हणजे काय बघितलं. आता उष्णतेशी एक समांतर परंतु वेगळी कन्सेप्ट आहे तर ती म्हणजे टेम्परेचर. तर टेम्परेचर म्हणजे काय? तर टेम्परेचर इज मेजर ऑफ हाऊ हॉट ऑर कोल्ड समथिंग इज. एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे याचं मोजमाप म्हणजे तापमान. याचं मोजमाप म्हणजे तापमान किंवा टेम्परेचर. एखादी वस्तू किती उष्ण किंवा थंड आहे याचं मोजमाप म्हणजे तापमान. टेम्परेचर मेजर्स काय थर्मोमीटर मेजर्स टेम्परेचर. म्हणजे आपण तापमान हे थर्मोमीटरने मोजतो. आपण तापमान हे थर्मोमीटरने मोजतो. लिक्विड किंवा अल्कोहोल किंवा मर्क्युरी ग्लास ट्यूब. अल्कोहोल किंवा मर्क्युरी हा ग्लास ट्यूब मध्ये असतो आणि त्याचं जेव्हा उष्णतेमुळे
एक्सपान्शन होतं, प्रसरण पावतं आणि त्याची जी काही वाढलेली उंची आहे त्यांनी आपण पदार्थाचं तापमान मोजत असतो. ते इथे टेम्परेचर म्हणजे काय ही थोडक्यात तुम्हाला कन्सेप्ट दिलेली आहे की it is the degree of hotness or coldness of a body. The temperature is measured by thermometer. एखादा पदार्थ किती उष्ण किंवा गरम आहे याला आपण तापमान म्हणतो. तापमान हे थर्मोमीटरने मोजलं जातो. इट्स युनिट इज डिग्री. त्याचं युनिट हे डिग्री आहे. टेम्परेचर टेल्स द स्टेट ऑफ हीट. उष्णतेची स्थिती जी आहे ही तापमान सांगते. Two substances may read the same temperature, but they might have different amount of heat in them. म्हणजे दोन वेगवेगळे पदार्थ जसं आपण बघितलं की लोखंड आणि पाणी यांचं तापमान एकसारखं असेल, परंतु त्यांच्यामध्ये समावलेली उष्णता ही वेगवेगळी असू शकते. त्यांच्यामध्ये समावलेली उष्णता ही वेगवेगळी असू शकते. त्याच्यानंतर आपल्याला ह्या कन्सेप्ट माहिती आहे तरी आपण एकदा रिव्हिजन घेऊ. बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट. पहिल्यांदा मेल्टिंग पॉइंट बघू. द टेम्परेचर ॲट विच एनी सॉलिड मेल्ट्स इनटू लिक्विड और लिक्विड फ्रीजिंग टू सॉलिड इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे असं तापमान ज्या तापमानाला सॉलिड पदार्थ हा वितळून लिक्विड मध्ये रूपांतरित होतो अशा तापमानाला आपण त्या पदार्थाचं मेल्टिंग पॉइंट म्हणतो किंवा वितळण बिंदू असं म्हणतो. ज्या तापमानाला पदार्थ हा सॉलिड मधून लिक्विड मध्ये मेल्ट होतो किंवा वितळतो किंवा लिक्विड मधून सॉलिड व्हायचं असेल तर त्या तापमानाला तो फ्रीज होतो. या तापमानाला आपण त्या पदार्थाचं मेल्टिंग पॉइंट असं म्हणतो. आईस किंवा बर्फाचा मेल्टिंग पॉइंट हा 0 डिग्री सेल्सिअस आहे. आईस हा किंवा आईस किंवा बर्फाचा मेल्टिंग पॉइंट हा 0 डिग्री सेल्सिअस. पुढे घ्या बॉइलिंग पॉइंट. एनी सबस्टन्स स्टार्ट्स टर्निंग इनटू अ गॅस शोज द टेम्परेचर ॲट विच इट बॉइल्स. दिस इज नोन ॲज द बॉइलिंग पॉइंट. असं तापमान ज्या तापमानाला पदार्थ हा लिक्विड स्टेट मधून गॅस स्टेट मध्ये कन्वर्ट होण्यास सुरुवात होते, असं तापमान ज्या तापमानाला पदार्थ हा द्रव मधून वायू रूपामध्ये कन्वर्ट किंवा परावर्तित होण्यास सुरुवात होते, अशा तापमानाला पदार्थाचा बॉइलिंग पॉइंट असं म्हणतात. अशा तापमानाला पदार्थाचा बॉइलिंग पॉइंट असं म्हणतात. पाण्याचं बॉइलिंग पॉइंट हे 100 डिग्री सेल्सिअस आहे. पाण्याचे बॉइलिंग पॉइंट हे 100 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यानंतर तापमान मोजण्याच्या टेम्परेचर मोजण्याच्या 3 स्केल किंवा 3 पट्ट्या आहेत. एक स्केल आहे केल्विन, दुसरं आहे सेल्सिअस, तिसरं आहे फॅरनहाइट आणि चौथा आहे रिओमर. इथं चौथं स्केल दाखवलं नाही. चौथं स्केल आहे रिओमर. केल्विन, सेल्सिअस, फॅरनहाइट आणि रिओमर. तर या एकमेकांचा इथं दाखवलंय की 0 डिग्री पाण्याला सेल्सिअस जेव्हा पाण्या हा बर्फामध्ये असतो किंवा तेव्हा त्याचं तापमान हे 0 डिग्री असतं. त्याच वेळेस केल्विन स्केलचं तापमान हे 273 केल्विन असतं. फॅरनहाइट मध्ये ते 32 डिग्री फॅरनहाइट असतं. म्हणजे प्रत्येक स्केलचे हा जो काही पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे त्यांच्या संख्या वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे पाण्याच्या बॉइलिंग पॉइंटला सेल्सिअस मध्ये त्याचं तापमान 100 डिग्री सेल्सिअस, केल्विन स्केल मध्ये आहे 373 केल्विन आणि फॅरनहाइट मध्ये आहे 212 केल्विन. तुम्ही कोणतं जरी स्केल वापरलं तरी त्यांचं कन्व्हर्जन फॅक्टर आहे. C/F बरोबर F वजा 32/9 बरोबर R/4 बरोबर K वजा 273/5. या कन्व्हर्जन फॅक्टर मध्ये आपण सेल्सिअस किंवा फॅरनहाइट किंवा रिओमर किंवा केल्विनची किंमत टाकून हव्या त्या स्केल मधली तापमान घेऊ शकतो. तर हे जे सूत्र आहे हे तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. इथे गणित त्यांनी केलेलं आहे की जर 35 डिग्री सेल्सिअस
एवढं तापमान आहे आणि मला ते फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करायचं? तर हा जो सूत्र आहे या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. 9/5 डिग्री सेल्सिअस सी 9/5 गुणिले डिग्री सेल्सिअस अधिक 32. तर इथे सी ची किंमत दिलेली आहे 35. तर 9/5 गुणिले 35 अधिक 32. तर 35 भागिले 5 त्याचं उत्तर येणार आहे 7. 7 9 जा 63 63 अधिक 32 63 अधिक 32. तर त्याचं उत्तर येणार आहे 5 95 डिग्री फॅरनहाइट. त्याचं उत्तर येणार आहे 95 डिग्री फॅरनहाइट. अशा पद्धतीमध्ये टेम्परेचर हे एक एखादे पदार्थ किती उष्ण किंवा किती थंड आहे याचं मोजमाप आहे. आपण ते 4 स्केलनी मोजतो: केल्विन, सेल्सिअस, फॅरनहाइट आणि रिओमर. आणि या सूत्रांनी आपण सेल्सिअसचं फॅरनहाइट किंवा सेल्सिअसचं केल्विन किंवा सेल्सिअसचं रिओमर किंवा रिओमरचं फॅरनहाइट किंवा रिओमरचं सेल्सिअस किंवा फॅरनहाइटचं सेल्सिअस, रिओमर किंवा केल्विन या कोणत्याही स्केलमध्ये या फॉर्म्युलाने तापमान काढू शकतो. मला असं वाटतंय की उष्णता म्हणजे काय आणि त्याचप्रमाणे तापमान म्हणजे काय या कन्सेप्ट आपण विस्तृतपणे बघितलेल्या आहेत. तर या उष्णता, त्याचं एकक, स्पेसिफिक हीट, सेन्सिबल हीट, लेटंट हीट या कन्सेप्ट आपण बघितल्यात. त्याचप्रमाणे तापमान म्हणजे काय, तापमानाचे एकक काय हे आपण बघितलं. तर सर्व विद्यार्थ्यांनी निम्मी पुस्तकामध्ये उष्णता आणि तापमान हा धड्याचा 4 भाग आहेत. त्यातला पहिला आणि दुसरा भाग हा लिहायला घ्यायचा. धन्यवाद.